नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मुळ्याची पचडी तयार करूया. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा. 4 मुळे किसून घेतले आहेत. 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिन्याची पाने, 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत. या कढईमध्ये हा मुळ्याचा कीस घालते. आता यामध्ये चिरलेल्या मिरच्या, कांदा, पुदिना आणि चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया. चांगलं सरमिसळ करूया. यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. 1 ते 1.5 चमचा मीठ घातला आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. 2 चमचे साखर घालते. आता यामध्ये 1 वाटीभर दही घालूया. यामध्ये ताजे दही घातले आहे. पुन्हा चांगले सरमिसळ करूया. ही मुळ्याची पचडी आता तयार आहे. मी फोडणी आधीच तयार केली आहे. ही फोडणी यावर घालते. फोडणीचे साहित्य: 1 ते 2 चमचे तेल, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 1 सुकी मिरची, पाव चमचा हळद, पाव ते अर्धा चमचा हिंग पावडर घातली आहे. ही पचडी चवीला एकदम चांगली लागते. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.